नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि काल मित्रांनो 10 एप्रिलचा आपला डेली करंट अफेअर्सचा जो काही लेक्चर आहे ते होऊ शकलेलं नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालच्या आणि आजच्या या दोन्ही दिवसांच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असे, नुकतेच फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार देऊन कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सुदर्शन पटनायक यांना नुकतंच हे फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार जे आहे 2025चं ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही सुदर्शन पटनायक आहेत तेच ओडिशा राज्यातील प्रसिद्ध वाळू कलाकार आणि मूर्तिकार आहेत. त्यांना कला आणि संस्कृतीमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि हे जे काही फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार आहे ते जिंकणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहे. हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, ते स्टार करून ठेवायचा आहे. आणि हे जे पुरस्कार आहे त्यांच्या 10 मीटर उंच अशा गणेश मूर्तीची त्यांनी वाळूपासून बनवलेली आहे त्यासाठी मिळालेला आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार आहे 2025चं त्याचं आयोजन इंग्लंड या देशामध्ये करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी 5 ते 9 एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्याच महोत्सवामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या अगोदर त्यांना 2014 साली पद्मश्री पुरस्कार देऊन सुद्धा केंद्र सरकारकडून सन्मानित करण्यात आलेला आहे. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या देशाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद नागरिकत्व देण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पोर्तुगाल या देशाकडून आपले देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. तर अत्यंत हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या पोर्तुगालच्या दौऱ्यावर असताना पोर्तुगालची जी राजधानी आहे लिस्बन त्या ठिकाणी त्या शहराचं त्यांना नागरिकत्व देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तसेच जे लिस्बन शहर आहे त्याचा प्रतिष्ठित एक पुरस्कार आहे की ऑफ ऑनर, हे सुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे. तर हे दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच द्रौपदी मुर्मू यांना मागच्या काही वर्षांमध्ये जे काही वेगवेगळ्या देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कारण या अगोदरच्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. तर येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 2024 मध्ये त्यांना फिजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. तसेच 2024 सालीच तिमोर लेस्टे जो देश आहे त्याचा सुद्धा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. आणि 2023 ला सुद्धा सुरिनाम देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर हे पुरस्कार किंवा सन्मान लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच पहिल्या त्रिसेवा महिला वैश्विक परिक्रमा अभियानाला मुंबईहून सुरुवात झाली. त्या अभियानाचे नाव काय आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, समुद्र प्रदक्षिणा असं त्या अभियानाचं नाव आहे. आणि पहिल्यांदाच याचं आयोजन केलं जात आहे. म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. हे जे काही अभियान आहे ते समुद्र प्रदक्षिणा असं त्याचं नाव आहे. आणि हा पहिला महिला त्रिसेवा समुद्री अभियान असणार आहे. याची सुरुवात मुंबई या ठिकाणाहून होणार आहे 7 मे 2025 रोजी. या ठिकाणी एडिटिंगमध्ये ते चूक झालेली आहे ती आपण दुरुस्त करून घ्यायची आहे. मुंबई या ठिकाणाहून याला सुरुवात होणार आहे आणि सेशल्स जे देश आहे त्या ठिकाणी हे संपणार आहे. यासाठी 55 दिवस हे अभियान चालणार आहे. या ज्या महिला सैनिक असणार आहेत त्या तब्बल 55 दिवस समुद्री प्रवास करणार आहेत, जवळपास 4000 नॉटिकल मैल एवढं. यासाठी जे जहाज वापरलं जाणार आहे त्याचं नाव असणार आहे INS त्रिवेणी. या जहाजाचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये तिन्ही सैन्य दलांतील 12 महिला सैनिकांचा समावेश असणार आहे. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच इतर काही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर INS विक्रांत जे आहे ते भारताचा स्वदेशी विमान वाहक जहाज आहे. INS अर्नाला भारताची पहिली अँटी सबमरीन कॉर्वेट आहे. INS अरिहंत
भारताची पहिली परमाणु पाणबुडी आहे. INS अरिघात भारताची दुसरी परमाणु पाणबुडी आहे. INS तुशील ही नुकतंच 9 डिसेंबर 2024ला भारतीय नौसेनेमध्ये तिला दाखल करण्यात आलेला आहे. आणि भारताचा पहिला अंडर वॉटर संग्रहालय व कृत्रिम रीफ महाराष्ट्र राज्यामध्ये उभारलं जाणार आहे. जे की INS गुलदार जे भारतीय नौसेनेतील निवृत्त झालेले जी जहाज आहे तिला जाता आपण एक अंडर वॉटर संग्रहालय म्हणून रूपांतरित करणार आहोत. तर हे सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रश्न येऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या राज्यातील नोलेर गुरेर संदेश पदार्थाला GI टॅग देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. पश्चिम बंगालचा हे पदार्थ आहे नोलेर गुरेर संदेश नावाचं, त्याला नुकतंच GI टॅग देण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर पश्चिम बंगाल राज्यातील हे जे काही पदार्थ आहे त्याला नुकतंच GI टॅग देण्यात आलेला आहे. आणि हा जो काही पदार्थ आहे ते दूध आणि जे खारका असतात त्यापासून बनवलं जात असतं. एक प्रकारची ती मिठाई असते असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यासोबतच हे जे GI टॅग आहे ते काय असतं त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. GIचं लॉंग फॉर्म असतं जिओग्राफिकल इंडिकेशन. यासाठी 1999 साली कायदा करण्यात आलेला आहे आणि या कायद्याला लागू करण्यात आलं 2003 साली. एखाद्या विशिष्ट भागामध्ये किंवा क्षेत्रामध्ये जे काही उत्पादन येत असतं त्या विशिष्ट उत्पादनाला एक ओळख द्यावी म्हणून हा GI टॅग दिला जात असतो आणि याचा कालावधी 10 वर्षांसाठी वैध असतो. पहिला GI टॅग कोणत्या वस्तूला किंवा पदार्थाला देण्यात आलेला आहे? हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचा जो चहा आहे त्याला सर्वात प्रथम GI टॅग देण्यात आलेला होता. आणि हे जे GI टॅग आहे ते 3 श्रेणींमध्ये दिला जात असतो. पहिला आहे कृषी उत्पादने, दुसरा आहे प्राकृतिक, तिसरा आहे हस्तशिल्प आणि औद्योगिक वस्तू. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 34 वस्तू किंवा उत्पादने आहेत ज्यांना GI टॅग देण्यात आलेला आहे. त्यासोबतच नुकतंच या वर्षामध्ये GI टॅग ज्या वस्तूंना किंवा उत्पादनांना देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर गुजरात राज्यामधील जे हँडीक्राफ्ट घरचोला आहे त्याला नुकतंच GI टॅग देण्यात आलेला आहे. निकोबार जे आहे अंदमान निकोबार त्या ठिकाणचं वर्जिन नारळाचं तेल आहे त्याला सुद्धा GI टॅग देण्यात आलेला आहे. अहमदाबाद गुजरातमधील सौदागरी ब्लॉक प्रिंट जे आहे त्याला सुद्धा GI टॅग देण्यात आलेला आहे. आणि तामिळनाडू राज्यामधील कुंभकोणम पान आणि थौलाई जे फुलांची माळ असते त्याला सुद्धा नुकतंच GI टॅग देण्यात आलेला आहे. या रिसेंटली जे काही अलीकडच्या काळामध्ये GI टॅग देण्यात आलेले आहेत त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर हे आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या राज्याने 2 हडप्पा स्थळांना संरक्षित पुरातत्वीय स्मारक स्थळ म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. हरियाणा राज्यातील हे 2 हडप्पाकालीन स्मारक आहेत किंवा स्थळं आहेत त्यांना आता पुरातत्वीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हरियाणा राज्यातील मिताथल आणि तिग्राना असे ह्या 2 स्थळांचं नाव आहे ज्यांना पुरातत्व स्मारक म्हणून त्या राज्याने घोषित केलेलं आहे. आणि हे दोन्ही स्थळे जर आपण बघितलं जवळपास 4400 वर्ष प्राचीन अशी स्थळे आहेत. तर त्याविषयी सुद्धा काही पॉईंट लक्षात ठेवा. हे जे काही मिताथल आहे त्या ठिकाणी समुद्रगुप्त जे गुप्त वंश होता त्याचे नाणे त्या ठिकाणी सापडले होते. आणि तिग्राना जे आहे ते जवळपास इसवी पूर्व 2400 वर्ष प्राचीन असं ठिकाण आहे. या ठिकाणी प्राचीन लोकांची एक वस्ती सापडली होती जे की कृषी व्यवसाय करायचे. हे आपल्याला या 2 ठिकाणांविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. विराट कोहली. हा नुकताच T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटर बनलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे जे विराट कोहली आहे तो भारतीय क्रिकेटपटू आणि जे IPL आहे त्यामध्ये जे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ आहे त्याचा तो खेळाडू आहे. आणि नुकतंच त्यानं मुंबई इंडियन्स विरुद्ध जे RCB मॅच झालेली आहे त्यामध्ये 13,000 धावा या पूर्ण केलेल्या आहेत. या अगोदर हा विक्रम वेस्ट इंडिजचा खेळाडू जो आहे क्रिस गेल त्याच्या नावावर होता. आता त्यानंतर हा जो काही विक्रम आहे ते विराट कोहलीने आपल्या नावावर केलेला आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच अजून 2 मुद्दे लक्षात ठेवा. हे जी काही स्मृती मंदाना भारतीय महिला क्रिकेटर आहे तिने वन डे इंटरनॅशनलमध्ये सर्वात जलद 4000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केलेला आहे. आणि अशी करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनलेली आहे. आणि इरा जाधव
हिने सुद्धा अंडर 19 क्रिकेटमध्ये तिहेरी शतक बनवलेलं आहे. असं करणारी ती पहिली भारतीय ठरलेली आहे. अवघ्या 14व्या वर्षी त्याने तिहेरी शतक लावलेलं आहे. तर हे सुद्धा आपण पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असेल, विश्व होमिओपॅथी दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 10 एप्रिलला वर्ल्ड होमिओपॅथिक डे म्हणून साजरा केला जातो. तर त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. हे जे विश्व होमिओपॅथी दिवस आहे ते दरवर्षी 10 एप्रिलला साजरा केला जातो. याच दिवशी का? कारण होमिओपॅथीचे जे संस्थापक होते ख्रिश्चियन फेडरिक सॅम्युअल हेनिमन यांचा त्या दिवशी जन्मदिवस असतो. म्हणून हा दिवस विश्व होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपल्याला पॉईंट याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच एप्रिलमधील जे इतर दिनविशेष आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1 एप्रिलला ओडिशा राज्य स्थापना दिवस साजरा केला जातो. 2 एप्रिलला ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 4 एप्रिलला आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय समुद्री दिवस म्हणून साजरा केला जातो, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस आणि 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. तर हे काही महत्त्वाचे दिनविशेष आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहिल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. पहिला प्रश्न आपण काल बघितला होता. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, श्रीलंका या देशाने त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच ICC अर्थात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमधून कोणता देश बाहेर पडला? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, हंगेरी. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या राज्यातील आदिवासी हस्तकला उत्पादन कानडी पैयाला GI टॅग देण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, केरळ राज्यातील हे एक आदिवासी हस्तकला उत्पादन आहे कानडी पैया, त्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, वक्फ सुधारणा विधेयक 2025 द्वारे संसद खालीलपैकी कोणत्या कायद्यात सुधारणा करणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, मुस्लिम वक्फ कायदा 1995. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, ACC अर्थात एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष कोण बनले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मोहसिन नकवी. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच माउंट मारापी या ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, इंडोनेशिया. त्यानंतरचा प्रश्न होता, राष्ट्रीय समुद्री दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 5 एप्रिलला राष्ट्रीय समुद्री दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व प्रश्नांचं आपण डिटेलमध्ये अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये केलेलाच आहे. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की आपले विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे डीपमध्ये चालू घडामोडींचा अभ्यास करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पूनम गुप्ता या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नर बनले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल, नुकतेच 2024चा साहित्य अकादमी मराठीसाठीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे किंवा देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहे. याचे योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया या सोप्या प्रश्नाचं उत्तर किती विद्यार्थी कॉमेंट बॉक्समध्ये सांगतात. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 आणि जे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आपण टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.